नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपली व्हॉट्सॲप मोसंबी शेती शाळा आहे. तर मोसंबी शेती शाळावर आपण आपले असे 12 वर्ग आहेत वेगवेगळे. तर वेगवेगळ्या वर्गामध्ये मृगबहार नियोजन, त्याच्यानंतरनं तुमचा हस्तबहार असेल, त्याच्यानंतरनं तुमचा आंबिया बहार असेल, असे 2-3 प्रकारचे बहार आहेत. ते कसे धरावे, त्याच्यानंतर तण व्यवस्थापन कसं करावं, त्यानंतर खत व्यवस्थापन कसं करावं, अशा वेगवेगळ्या मुद्द्यावर आपण 12 वर्गात वेगवेगळी चर्चा करत असतो. तर पहिल्या वर्गात आपण बहाराविषयी माहिती देतो की बहार कसे धरावेत. आता आंबिया बहार आणि मृगबहार हे आपण जास्त शेतकरी घेतात. आता त्याच्यामध्ये मृगबहार हा जून जुलैमध्ये असतो, त्याच्यानंतरनं आंबिया बहार हा जानेवारी फेब्रुवारीमध्ये येतो. तर मृगबहारामध्ये आपण जून जुलैला ज्यावेळेस धरतो तर आधी एप्रिल मे मध्ये काय करतो आपण, पाण्याचा ताण देतो मोसंबीला. तर ताण देताना ताण किती दिवस दिला पाहिजे, समजा ताण बसला का नाही बसला हे कळालं पाहिजे तुम्हाला. ताण द्यायच्या वेळेस तुमच्या झाडाचे 25% पानगळ झाली तर 25 ते 30% तुम्हाला वाटलं आता पानगळ झाली तर तिथं तुम्ही ताण थांबवला पाहिजे. पण मृगबहारामध्ये काय होतं, मृगबहार पावसाचे अनिश्चित असतो, म्हणजे पाऊस कधी पडतो. आता ह्यावेळेस बघितलं आपण एल निनोमुळे अजून पाऊस नाही आहे, 17 जून आहे तरी. त्याच्यामुळं काय आहे, मृगबहारामध्ये पावसाच्या टाईम फिक्स नसतो. त्यामुळं काय होतं, पाणी कधी जास्त होतं कधी कमी होतं. त्यामुळं मृगबहाराला काय होतं, कधी कधी फटका पण बसतो. त्यामुळं आंबिया बहार पण लोक धरतात. आता आंबिया बहार चांगला नियोजन केलं तर आंबिया बहारामध्ये बी तुम्हाला चांगलं उत्पन्न आणि चांगलं नफा मिळू शकतो त्याच्यातून. तर आंबिया बहारामध्ये जर पाहिलं तुम्ही तर आंबिया बहार आपण जानेवारी फेब्रुवारीमध्ये असतो. त्याच्यामध्ये आदल्या म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये काय करतो आपण, ताण देतो मोसंबीला, पाण्याला ताण देतो. तर ताण दिल्यानंतर ना जानेवारी फेब्रुवारी हळूहळू काय करायचं, आंबवणीचं पाणी जानेवारीच्या पहिल्या 15 आठवड्यात द्यायला सुरू करायचं. पाणी देताना काय करतो आपण, भक्कळ पाणी असतं आपल्याकडं, आपण काय करतो डायरेक्ट देऊन टाकतो. त्याच्यामुळं झाडं काय शॉकमध्ये जाण्याची बी कधी कधी हे होतं, शॉकमध्ये बी जाऊ शकतं. त्यामुळं थोडं थोडं पाणी सोडलं पाहिजे मोसंबीला. हे शेतकरी करत नाही पण करायला पाहिजे. थोडं थोडं हळूहळू पाणी दिलं पाहिजे. आंबवणी दिल्यानंतर खताचं व्यवस्थापन असेल. आता त्याच्यामध्ये बहार धरताना सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ज्यावेळेस कळी लागती, कळी गळ होती, कळींचे गळून जातात. आता मोसंबी पीक फळबागा असं आहे मोसंबीमध्ये की त्याच्यामध्ये एवढ्या कळ्या लागतात, एवढे फुलं लागतात, पण 1% फक्त फळं धारणा होती त्याच्यामध्ये. म्हणजे एवढे तुमचे फुलं दिसले त्याला, त्याच्यामध्ये 1% काय होणार, त्याच्यामध्ये झाडांना फळं लागणार. ते पण तुम्ही व्यवस्थित नियोजन केलं तर ते 1% बी तुम्हाला भरपूर होणार. तर मग त्यामध्ये तुम्ही फुलगळ किंवा कळीगळ न होण्यासाठी पोटॅशियम नायट्रेट याची 1%ची फवारणी किंवा त्याच्यामध्ये 13-045 हे भेटतं, त्याची फवारणी केली तर काय होतं, ती गळ थांबते. किंवा त्याच्यानंतर मग त्याची फवारणी केली तर खताच्या मात्रा कशा द्यायच्या. आता तुम्हाला रासायनिक खत आणि हे आपलं सेंद्रिय खत अशा 2 पद्धतीचे खतं आहे. तर तुम्ही नुसतं रासायनिक खतावर न जाता सेंद्रिय खतं पण वापरले पाहिजे. जसं शेणखत आहे, एका झाडाला 20 किलो शेणखत कमीत कमी पडलं पाहिजे. एका झाडाला म्हणतो मी, एका झाडाला 20 किलो शेणखत किंवा शेणखत नसतं तर निंबोळी पेंट 15 किलो हे एका झाडाला तुम्हाला भेटलं पाहिजे. आणि रासायनिक खतामध्ये काय करायचं, एकदाच खतं न देता तुम्ही नायट्रोजन असेल, जे युरिया असेल तो तुम्ही 3 टप्प्यात दिला पाहिजे. 1, 2, 3 टप्प्यात दिला पाहिजे. पहिला आंबवणीच्या वेळेस, नंतर दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यात दिला पाहिजे. आणि स्फुरद आणि पालाश तुम्ही देऊ शकता, जसं म्युरेट ऑफ पोटॅश आहे किंवा बाकीचे खतं येतं हे तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर मोसंबीला हे न्यूट्रिएंट लव्हिंग प्लांट म्हणतात. न्यूट्रिएंट लव्हिंग प्लांट म्हणजे त्यामध्ये जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे तर मायक्रोन्यूट्रिएंट हे जास्त आवडतात मोसंबीला. म्हणजे जसं फेरस सल्फेट झालं, झिंक सल्फेट झालं, बोरॉन झालं, हे जास्त मोसंबीला जर आपण दिले, मायक्रोन्यूट्रिएंटची फवारणी घेतली 1-2 तर फळधारणा चांगली होऊ शकते आपली. त्याच्यानंतर